नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की इरा ईशान आता दोघं जण त्यांचे आजोबा चंद्रराव यांच्याकडे निघालेले असतात. ईशान फार शांत शांत असतो. किशभाऊ त्याला म्हणतात, काय रे पोट्ट्या, तुझे कपडे वगैरे घेतलं का, आणि ते तुझं ड्रॉइंग वगैरे. तर ईशान शांतपणे म्हणतो की ते नकोय मला. किशभाऊ म्हणतात, का रे, काय झालं, एवढा का शांत शांत आहेस, काल जे झालं त्याच्यामुळं का. तितक्या तिथे राधावहिनी येतात. किशभाऊंना गप्प करत म्हणतात, तो तुम्ही गप्प बसा जरा. असं म्हणत राधावहिनी पाण्याची बॉटल ईशानच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की बाल्या, बाली कुठं आहे. ईशान म्हणतो, ती येते, आवरते आतमध्ये. पुढे आता ईशान फोन करतो आणि आजोबांना म्हणतो की आजोबा, झालंच आहे आमचं, आम्ही येतो. असं म्हणत आता तो पुढे इराला आवाज देतो. इरा सुद्धा शांत होऊन बाहेर येते. आता हे दोघं जण निघतात. राधावहिनी पाठीमागून त्यांना म्हणत असतात की बाळांनो, जास्त त्रास देऊ नका आजोबांना आणि लवकर या, काळजी घ्या. असं म्हणत आता ते दरवाजापर्यंत सोडायला येतात. परत पाठीमागून राधावहिनी म्हणत असतात की बाळांनो, आजोबांना त्रास देऊ नका, तुमच्याशिवाय घर सुनं सुनं लागेल, लवकर या हा. असं म्हणत आता हे दोघं जण तिथून निघून जातात. आता किशाभाऊ हसतच राधावहिनींना म्हणतात, ते चल चल, गेले ते. असं म्हणत आता हे दोघं जण आतमध्ये येतात आणि खुश होऊन म्हणतात की बरं झालं, गेली एकदाची ही कटकट बाहेर. किशाभाऊ सोप्यावरती बसतात आणि म्हणतात, चल चल, आता मला 2-3 तास अजिबात उठवू नकोस, मी झोपतो. असं म्हणत झोपायला लागतात. तर राधावहिनी त्यांच्या पाठीमागची उशी काढून घेतात आणि म्हणतात, काय तुम्हाला उठसूट का झोप सुटलेली असती, चला ना, आता घरात कुणी नाही तर आपण पिक्चर पाहायला जाऊ. किशनभाऊ म्हणतात, अगं पिक्चर कुठं, इथं बाहेर पाऊस चाललाय आणि तुला पिक्चर बघायला बाहेर जायचे. राधावहिनी म्हणतात की आता बाहेर दिसतोय का तुम्हाला पाऊस. किशनभाऊ म्हणतात, अगं ही मुंबई आहे, इथे मे महिन्यात पण पाऊस पडतो, बाहेर गेलो पाऊस पडला म्हणजे मग. राधावहिनी म्हणतात, ते काही मला माहित नाही, चला आता आपण पिक्चर पाहायला जायचं. किशनभाऊ परत आता आडेवाडी घेत म्हणतात, अगं पण मला माहित नाही ह्या मुंबईमध्ये पिक्चर पाहायला कुठे जायचं, कोणता पिक्चर ते. तर राधावहिनी रागातच म्हणतात, मला अक्कल शिकवू नका, हा पेपर कशासाठी असतो, क्रिकेटचा स्कोर पाहून जुगार खेळायला का. हे पहा, इथे पहा, आपल्याला पिक्चर दिसेल कोणता आहे ते. असं म्हणत आता हे पेपरमध्ये पाहतात कोणता पिक्चर आहे ते. त्यानंतर आता किशाभाऊ राधावहिनींना म्हणतात, जा जा तू आवर, आपण जाऊ. असं म्हणत आता राधावहिनी आतमध्ये आवरायला जातात. त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की भैरवी सगळ्या एम्प्लॉईजला एकत्र गोळा करून त्यांना इन्स्ट्रक्ट करत असते की आपलं सगळं काम हे नीट झालं पाहिजे. आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचे, आपली हेरिटेज साईट, त्याचं कन्व्हर्जन, त्याची थॉट प्रोसेस काय आहे, आपलं व्हिजन काय आहे, मार्केटिंग काय आहे, फंडिंग किती लागणार आहे, काय मॅनेजमेंट आहे, हे सगळं सगळं काही आपल्याला नीट द्यायचे, प्रेझेंट करायचे. थोडं जरी कमी पडलं ना तर परिणाम वाईट होतील. अशोक मामा म्हणतात की म्हणजे नक्की काय होईल. भैरवी म्हणते, म्हणजे कदाचित आपला प्रोजेक्ट काढला जाऊ शकतो आपल्याकडून, रिपोर्ट वरपर्यंत जाईल, आपली मानहानी ती वेगळीच होईल. त्यामुळं आपलं जे काही आहे ना ते बेस्ट द्यायचं आपण. यावरती आता सर्वजण मोठ्याने यस असं म्हणतात. पुढे भैरवी म्हणते, एनी वन हॅव अ क्वेश्चन. तर हर्षा म्हणते की येस आय हॅव. भैरवी म्हणते, बोल. हर्षा म्हणते की मिस्टर माजगावकर या सर्वात खूप नवीन आहेत, प्रेझेंटेशनसाठी लागणारं कॉन्टेंट त्यांना लिहायला जमणार आहे का. भैरवी म्हणते, हो, का नाही जमणार. हर्षा म्हणते, आय मीन ते डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट आहेत ना, इथे क्रिएटिव्ह कॉन्टेंट लिहावा लागणार आहे. भैरवी, बघा, विचार कर, नाहीतर ह्यांच्यामुळं आपल्या सगळ्यांचा जॉब धोक्यात येईल. तर आता अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात की माझ्यामुळं अनेकांना नोकऱ्या लागल्यात, माझ्यामुळं कोणाचा जॉब जाणार नाही, त्यामुळं काळजी करू नका. पुढे ते हर्षाकडे पाहत म्हणतात की तुम्ही तुमचं बघा, नाहीतर तुमचं काहीतरी कमी पडेल. तर आता हर्षा अशोक मामासोबत भांडायला लागणार. तर भैरवी तिला अडवतच म्हणते की चला चला, झालीत ना आता सगळ्यांचं डिस्कशन, चला आता स्वतः स्वतःच्या कामाला लागा. असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण कामाला निघून जातात. पुढे आता भैरवी अशोक मामांना थांबवत म्हणते की बाबा, नाही सॉरी, मिस्टर माजगावकर, ऐका ना ते प्रेझेंटेशनचं. तर अशोक मामा म्हणतात, डोंट वरी, मी सगळं काम खूप मनापासून करेल, मी इतकी डिटेल काढील ना की तुमचे सिनियरसुद्धा अवाक होतील, पुढचे 4 दिवस त्यांना काही पाहावं लागणार नाही. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात की आणि हो, जसा राजा असतो तशीच प्रजा असते, राजाकडे बघूनच प्रजा तशी वागत असते, त्यामुळं आपण शिस्तीत राहायला हवं. ऑफिसचा टायमिंग हा सकाळचा 9चा असतो, त्यामुळं उद्यापासून सकाळी ऑफिसमध्ये 9लाच हजर असायला पाहिजे. शिस्त म्हणजे शिस्त. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण हसू लागतात. त्यानंतर आता इकडे किशोरभाऊ आणि राधावहिनी पिक्चर पाहायला आवरून बाहेर आलेली असतात. तर राधावहिनी म्हणतात, मेहरबानी, आज पाऊस नाहीये. किशोरभाऊ म्हणतात, अगं पाऊस नाही पण ऊन बघ, केवढं कडाक्याचं ऊन पडले, आता रिक्षा कुठे सापडायची, त्याच्यासाठी पैसे आहेत का पैसे. तर राधावहिनी म्हणतात, हा ना, आता कोणाला गंडवायचं, कोणाला बकरा बनवायचा. तर पुढून आता तुषारी येत असतो. आता राधावहिनी आणि किशोरभाऊ त्याला पाहतात, त्याची गाडी अडवतात आणि त्याला म्हणतात की चल रे बाबा, आम्हाला थिएटरला जायचंय, पिक्चर पाहायला आम्हाला सोड.
तर यावरती तुषार म्हणतो की नाही नाही अहो तुम्हाला दुसरीकडे जायचं आहे आणि मला दुसरीकडे जायचं आहे, तुमचं वेगळं टोके आणि माझं वेगळं टोके, मी नाही नेणार तुम्हाला. आता राधावहिनी आणि किशाभाऊ दोघंही जाम लब्बाड. तर राधावहिनी म्हणतात अरे तुझे ते वडील ईश्वर त्यांचाच मुलगा ना तू, अरे ज्यावेळेस कुणी नव्हतं ना त्यावेळेस आम्ही डाबा पुरवलाय, आम्ही त्यांना खायला प्यायला घातलंय, आता बोलून दाखवायचं नाहीये पण तुला सांगतोय, त्याच्यामुळं चल चल आता आम्हाला तू थिएटरला घेऊनच जा. तर तुषारला मात्र त्यांना घेऊन जायचं नसतो, तो खूप आडेवेडे घेत म्हणत असतो की नाही नाही अहो ते दुसरीकडे आहे, मला दुसरीकडे जायचंय. पण हे दोघं जण मात्र त्याचं काही नाही ऐकता बळजबरीनं त्याच्या गाडीमध्ये बसतात आणि त्याला म्हणतात चल चल आधी तू आम्हाला थिएटरला सोड आणि मग तुला कुठं जायचं ना तिकडे जा. त्यानंतर आता इकडे कॉन्टेंट कसा लिहायचा या विचारात अशोक मामा असतात. पुढे अशोक मामा थोडा विचार करतात आणि संयमीला फोन करून तिच्याकडे मदत मागतात. ते संयमीला म्हणतात की संयमी ऐक ना, मला ना एक कॉन्टेंट लिहायचा आहे, त्यासाठी ना मला तुझी मदत हवी आहे. संयमी म्हणते बोला ना. तर अशोक मामा म्हणतात की हे बघ, एक घर आहे ते जुनं आहे, आपल्याला ते बांधून त्याच्यावरती दुसरं नवीन घर बांधायचे, त्याच्यासाठी मला एक संकल्पना सांग. आता संयमी म्हणते असं एकदम सांगणं जरा डिफिकल्ट आहे, पण तरी थांबा चला मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. असं म्हणत आता संयमी त्यांना त्याबद्दल सांगू लागते. होम इज नॉट ओनली प्लेस इट अ इमोशन. अशोक मामा म्हणतात आता इंग्लिशमध्ये कुठे सांगतेस, मराठीत सांग ना. संयमी म्हणते आता मी मराठीत कसं सांगणार आजोबा, इंग्लिश इज माय थिंकिंग लँग्वेज, त्याच्यामुळे मी इंग्लिशमध्ये सांगेल. अशोक मामा म्हणतात बरं बरं सांग इंग्लिशमध्ये, मी ते मराठीत करून घेईल. असं म्हणत आता संयमी पुढे त्यांना सगळा कॉन्टेंट सांगते. त्यानंतर आता आपण इकडे पाहतो की तुषार अनिशला फोन करून म्हणतो की अरे अनिश, तुमचे ते पाहुणे मामा मामी आले का परत घरी. अनिश आश्चर्यानेच म्हणतो परत आले का घरी म्हणजे. तुषार म्हणतो अरे म्हणजे मी त्यांना थिएटरला सोडलं ना, त्याच्यामुळं मी म्हटलं की ते घरी आले का. तर अनिश म्हणतो की त्यांना थिएटरला. तुषार म्हणतो की म्हणजे तुला काहीच माहीत नाही का, अरे मी बाहेर निघालो होतो तर ते मला वाटेत भेटले आणि त्यांनी मला जबरदस्तीनं त्या थिएटरला न्यायला सोडायला लावलं. तर आता यावरती अनिश म्हणतो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी रे, उगाचच आमच्या पाहुण्यांमुळं तुला त्रास झाला. तुषार म्हणतो सॉरीचं काही नाही रे, पण ते गाडीमध्ये एवढे गप्पा मारत होते ना की मला रेडिओ लावायची गरजच नाही पडली. एनिवेज कसं आहे ना, ते परत घरी आले की नाही ह्याच काळजीमध्ये मी होतो म्हणून तुला फोन करून विचारलं. तर अनिश म्हणतो अरे नको काळजी करूस, ते दिसतात तेवढे साधेसुधे नाही आहेत, ते येतील आपले आपोआप घरी. तर तुषार म्हणतो बरं ठीक आहे चल ठेवतो मी फोन. असं म्हणत आता तुषार फोन कट करतो. त्यानंतर आता इकडे अशोक मामाने सगळा कॉन्टेंट हा एका पेपरवरती लिहून काढलेला असतो. तितक्या तिथे हर्षा आणि तृप्ती येतात. अशोक मामा हर्षाला अडवतच म्हणतात काय मग हर्षा मॅडम झालं का तुमचं काम. माझं बघा, माझं तर तयार आहे बाबा, माझा कॉन्टेंट लिहून झाला. आता हे ऐकल्यावरती हर्षाला आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते काय एवढ्या लवकर. अशोक मामा म्हणतात हो मग, आमचं काम हे फटाफट असतं. आता हर्षाला मात्र टेन्शन येतं. तृप्ती हर्षाला म्हणते की बघ हर्षा, तू म्हणाली होतीस यांना यांचं काम जमणार नाहीये म्हणून आपण इतक्या वेळचा टाइमपास केला, अजून आपलं काम पण सुरू झालं नाहीये. तर अशोक मामा म्हणतात काही म्हटलात का तुम्ही. तृप्ती म्हणते काय नाही काय नाही. तितक्यात तिथे शिपाई येतो. तो अशोक मामांना म्हणतो की तुम्हाला आतमध्ये भैरवी मॅडमनी बोलवलंय. अशोक मामा खुश होऊन म्हणतात अरे वा, म्हणजे मॅडमला पण कळालं का माझं काम झालंय ते. पुढे आता अशोक मामा म्हणतात चला मला मॅडमनी बोलवलंय मी जाऊन येतो. असं म्हणत आता अशोक मामा तो कॉन्टेंट लिहिलेला कागद फाईलमध्ये ठेवतात आणि तिथून भैरवीच्या केबिनमध्ये निघून जातात. आता तृप्ती इकडे हर्षाला म्हणते की तुझ्यामुळं झालं सगळं, सगळं काम बाकी राहिलंय. असं म्हणत आता तृप्ती तिच्या डेस्कवर बसते काम करायला. इकडे हर्षाला मात्र फार राग आलेला असतो. आता हर्षा रागातच अशोक मामाने फाईलमध्ये ठेवलेला तो कॉन्टेंटचा कागद सुरगळून हातामध्ये पकडते आणि आता तिच्या कामावरती ती बसते. दुसरीकडे आपण असं पाहतो इकडे अशोक मामा भैरवीला भेटायला आलेले असतात. अशोक मामा भैरवीला म्हणतात की काय सगळं काही ओके ना. भैरवी म्हणते खूप लोड आलाय, खूप ट्रेस आलेला आहे, सगळीच कामं नीट होतील का नाही त्याचं टेन्शन आहे. अशोक मामा म्हणतात काही काळजी करू नका तुम्ही मॅडम, मी सगळी काही कामं नीटच करणार आहे, सगळी काही कामं होतच आलेली आहेत. असं म्हणत आता ते तिला जरा कॉन्फिडन्स देतात. पुढे भैरवी अशोक मामांना म्हणते बरं चला आता मी निघणारच आहे घरी, तुम्ही येता का माझ्यासोबत गाडीमध्ये. अशोक मामा म्हणतात त्याची काही गरज नाही, ऑफिसच्या बाहेर 4-5 बसेस लागलेल्या असतात, मी माझा बस नेईल, शिस्त म्हणजे शिस्त. असं म्हटल्यावरती आता भैरवी हसू लागते आणि हात जोडतच म्हणते बरं चला. त्यानंतर आता अशोक मामा बाहेर येतात. त्यांच्या डेस्कजवळ आल्यावरती ते फाईलमध्ये तो कॉन्टेंट लिहिलेला कागद सापडू लागतात आणि म्हणतात हे काय, इथेच तो कागद होता ना, कुठे गेला. असं म्हणत ते इकडे तिकडे पाहू लागतात. तर आता अशोक मामा या कलिगला म्हणतात की ओ दुसाने, तुम्ही इथं माझा तो कंटेंट लिहिलेला कागद पाहिला का. तर दुसाने म्हणतात की कसला कागद. अशोक मामा म्हणतात अहो काय झालं, 1 तासभर मी ते लिहित होतो, कंटेंट रायटिंग लिहिलेलं होतं मी. तर दुसाने म्हणतात की अहो माझगावकर, मग कागदावर कशाला लिहायचं, कम्प्युटरमध्ये टायपिंग करून ठेवायचं ना. तर आता पाठीमागून हर्षा उठते आणि हर्षा म्हणते की मग माझगावकर करा आता फेअर. अशोक मामा म्हणतात हो करतो ना फेअर,
एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी कधीही कोणासोबत अनफेअर वागत नाही, कोणासोबत अनफेअर करत नाही. पण जर कुणी माझ्यासोबत अनफेअर वागलं तर मी त्याला भीक घालत नाही. आता असं म्हटल्यावरती हर्षा अशोक मामाकडे फार खुन्नसने पाहू लागते. पुढे अशोक मामा तिला म्हणतात, आणि तुम्ही काळजी करू नका, मी लिहिला होता ना कॉन्टेंट, माझ्या आहे सगळ्या लक्षामध्ये, मी पुन्हा लिहील. आता असं म्हटल्यावरती हर्षा मात्र तोंडावर पडलेली असते. त्यानंतर आपण इकडे असं पाहतो की भैरवी ही दमून भागून घरी येते. अनिश तिला पाणी देतो आणि म्हणतो, खूप ट्रेस आहे का गं? भैरवी म्हणते की हो खूप आहे. अनिश म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणतो. भैरवी म्हणते, नाही नको, इकडे ये, माझ्याजवळ बस आणि मस्तपैकी माझ्यासोबत गप्पा मार. तर अनिश म्हणतो की बरं ठीक आहे, बसतो, चल तुझ्यासाठी एक मी मसाज पण करतो. असं म्हणत तिला आता तो मांडीवरती डोकं ठेवायला लावतो आणि तिचं डोकं तो चेपून द्यायला लागतो. आता भैरवी म्हणते की वा, किती मस्त रे अनिश, तू ना एकदम हजबंड मटेरियलच. तर यावरती आता अनिश हसायला लागतो, म्हणतो काही काय उगाचच हा. भैरवी म्हणते, नाही रे, खरंच बोलते मी. अनिश म्हणतो, तू एकदा असं बाबांसमोर बोल, बघ ते म्हणतील की ती जंगलातली जनावरं तरी बरी. भैरवी म्हणते, अरे तुझ्याबद्दल अजून बाबांना फार काही माहिती नाही रे. अनिश म्हणतो, का तुला काय माहिती एवढं? भैरवी म्हणते की हो, मला माहिती आहे की तू माझी खूप काळजी घेतोस, माझे लाड करतोस, माझ्याशी गप्पा मारतोस, आणि तू महत्त्वाचं म्हणजे लोकांसमोर माझी बाजू देखील करतोस, माझ्यावर खूप प्रेम करतोस. अनिश म्हणतो, हो का? पुढे तो म्हणतो, बरं मला एक सांग, ते हजबंड मटेरियल असेच असतात का सगळे? भैरवी म्हणते की हो, असेच असतात. असं म्हणत आता हे दोघं जण पुढे रोमन्स करायला सुरुवात करतात. त्यानंतर आता हे एकमेकाच्या मिठीत पडून स्वप्न पाहू लागतात. त्यानंतर आता त्यांनी हा सगळा स्वप्नांचा सीन दाखवलाय. खरं तर आता हे सगळं का दाखवलं ना कुणास ठाऊक. ते कसं आहे, फॅमिली ड्रामामध्ये असं पाहायला ना थोडंसं ऑड वाटतं. असो, आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.